रामकृष्ण हरी. संत विचार हे केवळ ऐकण्यासाठी नसून ते जगण्यासाठी असतात. जेव्हा आयुष्य कठीण वाटू लागतं तेव्हा संतांचे शब्द आपल्याला प्रकाशाची वाट दाखवतात. आज आपण अशाच एका अभंगाचा अर्थ पाहणार आहोत, जो तुमच्या मनातली नकारात्मकता दूर करून तुम्हाला नवी उभारी देईल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, कारण आनंदाचे डोही आनंद तरंग हेच आपल्या जीवनाचं ध्येय असायला हवं. हा अभंग मानवी मनाला सकारात्मकता आणि शरणागती शिकवतो. आजच्या काळात माणसाच्या इच्छा, कामना अमर्याद आहेत, ज्यातून दुःख निर्माण होते. हा अभंग सांगतो की जेव्हा आपण आपले मन ईश्वराशी हरी जोडतो तेव्हाच खऱ्या सुखाची प्राप्ती होते. पुंडलिकाच्या भक्तीने जसे लोकांचे दोष दूर झाले, तसेच शुद्ध विचारांनी आपले जीवनही निष्पाप होऊ शकते. चंद्रभागा आणि अमृतमयी भिवरा नदी हे केवळ पाण्याचे स्रोत नसून ते मनाला शुद्ध करणारे चैतन्य आहेत. अभंगातील पहिली ओळ चिंतिता श्रीहरी सुखानंद ही आहे. जीवनात जेव्हा संकट येईल तेव्हा चिंता करण्यापेक्षा त्या शक्तीवर विश्वास ठेवा. यामुळे मानसिक ताण कमी होऊन काम करण्याची ऊर्जा मिळते. पुंडलिकाने आपल्या आई वडिलांच्या सेवेतून देवाला प्रसन्न केले. हा बदल आपण स्वीकारला पाहिजे. आपले कर्तव्य हीच खरी भक्ती आहे. पंढरपुरात गेल्यावर जसा विठ्ठलाचा सहवास लाभतो, तसाच आपण आयुष्यात सत्संग, चांगल्या लोकांची साथ धरली पाहिजे, जेणेकरून आपले विचार अमृतमय होतील. विठ्ठल हे साधे दैवत आहे, जे केवळ प्रेमाचे भुकेले आहे. जीवनात दिखाव्यापेक्षा साधेपणाला महत्त्व द्या. जसे चंद्रभागेचे पाणी पाप धुते, तसे आपल्या वाणीने आणि कर्माने कोणाचे मन दुखावू नये. हीच खरी तीर्थयात्रा आहे. जे लाभले आहे त्यात समाधान मानून हरी नामात आनंद शोधणे हीच सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे. हा अभंग वारकरी संप्रदायातील एक अत्यंत रसाळ आणि आध्यात्मिकरित्या समृद्ध रचना आहे. यातील शब्दांतून विठ्ठलाचे सगुण रूप आणि चंद्रभागेच्या काठावरचा आनंद ओसंडून वाहतोय. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, मन कामना हरी मने बोहरी. चिंतिता श्रीहरी सुखानंद. भावार्थ, या चरणात निवृत्तीनाथ महाराज मानवी मनाच्या अवस्थेचे आणि त्यावरच्या उपायाचे वर्णन करतात. मानवी मन हे इच्छा, आकांक्षांचे, कामनांचे माहेरघर आहे. जोपर्यंत मनात भौतिक वासना असतात तोपर्यंत माणसाला खरे सुख मिळत नाही. जेव्हा भक्त आपल्या सर्व इच्छा हरीच्या चरणी अर्पण करतो किंवा आपल्या अंतःकरणातून स्वार्थाचा त्याग करतो, बोहरी म्हणजे काढून टाकणे किंवा शुद्ध करणे, तेव्हाच त्याला ईश्वरी तत्वाची अनुभूती येते. केवळ श्रीहरीचे चिंतन केल्याने जे सुख मिळते ते सुखानंद आहे, म्हणजेच असे सुख ज्यानंतर कधीही दुःख उरत नाही. सामाजिक संदर्भ. ज्या काळात हा अभंग रचला गेला तेव्हा समाज कर्मकांडे, बाह्य सोपस्कार आणि वर्गवारीमध्ये अडकला होता. संतांना हे सांगायचे होते की ईश्वराची प्राप्ती ही बाह्य प्रदर्शनात नसून ती तुमच्या अंतर्मनात आहे. मन कामना हरी मने बोहरी म्हणजे मनातील सर्व विकारांचा नाश करून तिथं हरीची स्थापना करणे. नैतिक धडा. संतांना शिकवायचे होते की शुद्धता ही शरीरापेक्षा मनाची महत्त्वाची आहे. जर मन स्वच्छ असेल तरच खरा आनंद, सुखानंद मिळू शकतो. डिजिटल युगातील सुसंगतता. आजच्या इन्स्टंट आणि दिखाऊ युगात लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. सोशल मीडियावरील व्हॅलिडेशन मिळवण्याच्या नादात लोक स्वतःचे मूळ अस्तित्व विसरत आहेत. हा चरण आपल्याला मानसिक आरोग्याकडे, मेंटल वेलबिंग वळवतो. वास्तविक उदाहरणे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स अनेकदा पडद्यावर सुखी दिसतात, पण प्रत्यक्षात नैराश्यात असतात. संतांचा हा विचार सांगतो की बाह्य लाईक्सपेक्षा मनातील सुखानंद महत्त्वाचा आहे. सायबर बुलिंग आणि ट्रोलिंग हे मनातील अशुद्धतेचे लक्षण आहे. जर व्यक्तीने आपल्या मनातील द्वेष, कामना, विकार दूर केला तर डिजिटल अवकाश अधिक सुरक्षित आणि आनंदी होईल. समजा एखादी व्यक्ती खूप श्रीमंत आहे, पण तिचे मन सतत नवनवीन वस्तू मिळवण्याच्या चिंतेत आहे. अशा वेळी तिला शांतता लाभत नाही. पण जेव्हा ती व्यक्ती जे आहे त्यात मी समाधानी आहे आणि हे सर्व ईश्वराचे आहे असा भाव ठेवते, तेव्हा तिच्या मनातील ताण संपतो. हेच ते सुखानंद होय. दुसरा चरण, ते पुंडलिक तपे वोळले स्वरूप. जनाची पैपापे निर्दाळिली. भावार्थ, हा चरण भक्तीच्या शक्तीचे दर्शन घडवतो. भक्त पुंडलिकाने केलेल्या मातृपितृ सेवेच्या आणि तपस्येच्या जोरावर साक्षात परब्रह्म विठ्ठल पृथ्वीवर अवतरले. पुंडलिकाच्या त्या निस्सीम तपामुळे देवाला स्वरूप घेऊन विटेवर उभे राहावे लागले. याचा परिणाम केवळ पुंडलिकापुरता मर्यादित राहिला नाही, तर तिथे येणाऱ्या समस्त जनांची, सामान्य लोकांची पाप नष्ट झाली. संतांच्या किंवा थोर भक्तांच्या पुण्याईमुळे संपूर्ण समाजाचा उद्धार होतो. हा विचार येथे मांडला आहे. सामाजिक संदर्भ. पुंडलिक हा मातृपितृ भक्तीचे प्रतीक आहे. संतांनी पुंडलिकाचे उदाहरण देऊन हे स्पष्ट केले की देवाला प्रसन्न करण्यासाठी हिमालयात जाण्याची गरज नाही. आपल्या कर्तव्यात आणि सेवेतच देव आहे. जनाची पापे निर्दाळिली याचा अर्थ असा की जेव्हा समाज एका आदर्शाचे अनुकरण करतो तेव्हा सामूहिक दुष्कृत्ये थांबतात. नैतिक धडा. आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे, ड्युटी हीच खरी तपश्चर्या आहे.
डिजिटल युगातील सुसंगतता. आज डिजिटल युगात फेक न्यूज आणि द्वेषमूलक भाषण, हेट स्पीच ही आधुनिक पापे आहेत. पुंडलिकाप्रमाणे जर आपण आपल्या माहितीची सत्यता पडताळून पाहण्याची तपश्चर्या केली तर समाजातील ही पापे नष्ट होतील. वास्तविक उदाहरणे. वृद्धाश्रमांची वाढती संख्या पाहता पुंडलिकाचा आदर्श आजच्या पिढीला पालकांच्या सेवेचे कर्तव्याचे महत्त्व पटवून देतो. डिजिटल जगात व्यस्त असणाऱ्या मुलांनी पालकांसाठी वेळ काढणे हीच तपश्चर्या आहे. ऑनलाईन फसवणूक, स्कॅम्स करणाऱ्या प्रवृत्ती वाढल्या आहेत. संतांचा हा विचार अशा गुन्हेगारांना नीतिमत्तेची जाणीव करून देतो की कष्टाशिवाय मिळवलेले फळ हे टिकणारे नसते. ज्याप्रमाणे एखादा शास्त्रज्ञ, उदाहरणार्थ थॉमस एडिसन, वर्षानुवर्षे तपस्या, संशोधन करून विजेच्या दिव्याचा शोध लावतो, त्याचे फळ केवळ त्याला मिळत नाही तर संपूर्ण जगाचा अंधार दूर होतो. उसीप्रमाणे पुंडलिकाच्या तपामुळे अवघ्या मानवजातीला विठ्ठलाच्या रूपाने भक्तीचा प्रकाश मिळाला. तिसरा चरण. वेणुनाथ तीर्थ चंद्रभागा समर्थ. विठ्ठल दैवत रहिवास. भावार्थ. येथे पंढरपूरच्या पवित्र पर्यावरणाचे वर्णन आहे. वेणुनाद, कृष्णाच्या बासरीचा आवाज, आणि चंद्रभागेचे पात्र हे केवळ भौगोलिक स्थान नसून ती आत्मिक शक्तीची केंद्र आहेत. चंद्रभागा नदी इतकी समर्थ आहे की ती मानवाचे दोष धुवून काढते. अशा या पवित्र ठिकाणी साक्षात विठ्ठल नावाचे दैवत निवास करते. हे दैवत निर्गुण असूनही भक्तांसाठी सगुण रूपात तिथे स्थिरावले आहे. सामाजिक संदर्भ. वेणुनाद आणि चंद्रभागा हे समतेचे प्रतीक आहेत. नदी सर्वांना सारखेच पाणी देते. विठ्ठल हा असा देव आहे जो मंदिरात कोंडून न राहता चंद्रभागेच्या वाळवंटात सर्वांसाठी रहिवास करून आहे. त्या काळी उच्च नीच असा भेदभाव पाळणाऱ्या समाजाला संतांनी एकता आणि सर्वसमावेशकता शिकवली. नैतिक धडा. निसर्ग आणि दैवत हे सर्वांसाठी समान आहेत, त्यामुळे मानवी भेदभाव चुकीचा आहे. डिजिटल युगातील सुसंगतता. इंटरनेट हे आधुनिक काळातील चंद्रभागा आहे, सर्वांसाठी खुले आणि समान. परंतु तिथे अल्गोरिदमद्वारे लोकांचे ध्रुवीकरण, पोलरायझेशन केले जाते. संतांचा हा विचार आपल्याला सर्वसमावेशकतेचा, इन्क्लुझिव्हिटी धडा देतो. वास्तविक उदाहरणे. डिजिटल डिवाइड म्हणजे गरीब श्रीमंत यांच्यातील तंत्रज्ञानाची दरी. चंद्रभागेप्रमाणेच इंटरनेट आणि शिक्षण हे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला हवे. सोशल मीडियावरील इको चेंबर्स, जिथे फक्त आपल्याच विचारांचे लोक आपण ऐकतो. विठ्ठल जसा सर्वांच्या हृदयात राहतो तसे आपणही विरुद्ध विचारांच्या लोकांचा सन्मान करायला हवा. ज्याप्रमाणे गंगेच्या काठी गेल्यावर मनुष्याला एक नैसर्गिक शांतता आणि पवित्रता जाणवते, तसेच पंढरीच्या वाळवंटात चंद्रभागेच्या तीरावर गेल्यावर भक्ताला संसाराचा ताप विसर पडतो. हे स्थान महात्म्य भक्ताच्या मनाला उभारी देणारे ठरते. चौथा चरण. निवृत्ती साकर. विठ्ठल आचार. भिवरा ते नीर अमृतमय. भावार्थ. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की माझे अस्तित्व किंवा माझा विचार, साकर आकारणे किंवा सांगणे, हा पूर्णपणे विठ्ठलमय झाला आहे. विठ्ठल आचार म्हणजे केवळ नामस्मरण नाही, तर विठ्ठलासारखे आचरण करणे म्हणजेच सर्वानुभूती, प्रेम आणि समता पाळणे. भिवरा. चंद्रभागा नदीचे पाणी केवळ पाणी नसून ते अमृत आहे, कारण ते विठ्ठलाच्या चरणांना स्पर्श करून वाहते. जो हा आचार पाळतो त्याला जीवनरूपी अमृत प्राप्त होते. सामाजिक संदर्भ. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की विठ्ठल हा केवळ नाम उच्चारण्याचा विषय नसून तो आचारात, वर्तणुकीत आणायचा विषय आहे. जेव्हा तुमचे वागणे शुद्ध असते तेव्हा तुमच्या सभोवतालचे वातावरण, भिवरा, चंद्रभागा अमृतासारखे पवित्र होते. नैतिक धडा. ज्ञानापेक्षा आचरण श्रेष्ठ आहे. आपण काय बोलतो यापेक्षा आपण काय करतो याला महत्त्व आहे. डिजिटल युगातील सुसंगतता. आजच्या काळात माहितीचा ओघ प्रचंड आहे. इन्फॉर्मेशन ओव्हरलोड, पण शहाणपणाची विस्डम कमतरता आहे. लोक ऑनलाईन नैतिकतेवर पोस्ट टाकतात, पण वैयक्तिक आयुष्यात तसे वागत नाहीत. हा आचरण डिजिटल एथिक्स आणि कॅरेक्टर बिल्डिंगवर भर देतो. वास्तविक उदाहरणे. कॉर्पोरेट क्षेत्रात किंवा डिजिटल व्यवहारात पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी पाळणे म्हणजेच विठ्ठल आचारात आणणे होय. भ्रष्टाचाराला नकार देणे हे अमृतमय नीर आहे. सायबर सुरक्षा आणि प्रायव्हसीचा सन्मान करणे. दुसऱ्याच्या खासगी आयुष्यात डोकावणे टाळून स्वतःचे चारित्र्य जपणे हाच खरा विठ्ठल आचार आहे. साखरेचा कण जसा पाण्यात विरघळला की पाणी गोड होते, तसे निवृत्तीनाथ विठ्ठल भक्तीत इतके विरघळले आहेत की त्यांचे प्रत्येक वागणे, बोलणे, आचार विठ्ठलमय झाले आहे. जेव्हा एखादा माणूस प्रामाणिकपणाला आपला आचार बनवतो तेव्हा त्याचे जीवन अमृतासारखे निर्मळ होते. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा तुम्ही एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम करत आहात. मनकामना. जर तुम्ही फक्त प्रमोशनचा विचार केला तर तुम्हाला सतत भीती वाटेल, पण जर तुम्ही ते काम पुंडलिकाच्या तपासारखे निष्ठेने केले तर कामाचा आनंद, सुखानंद मिळेल. कामाच्या शेवटी मिळणारे समाधान हे त्या अमृतासारखे असेल. जेव्हा तुम्ही स्वार्थ सोडता तेव्हा तुम्हाला कामात देवाचा अनुभव येतो. हेच या अभंगाचे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे. आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश.
प्रिय तरुण मित्रांनो, हा अभंग म्हणजे तुमच्या लाईफसाठीचा एक माइंडसेट हॅक आहे. आज आपण बर्नआउट आणि अँक्झायटीमध्ये जगत आहोत. तिथे हा विचार तुम्हाला मेंटल पीस देऊ शकतो. जसा तुम्ही फोनचा कॅश क्लिअर करता तसे मनातील फालतू इच्छांचे ओझे कमी करा. फोकस रिझल्टवर नाही तर प्रोसेसवर ठेवा. पुंडलिक हा त्याच्या कामात प्रो होता. तुम्ही जे काही करत आहात, कोडिंग, डिझायनिंग, अभ्यास, त्यात इतके झोकून द्या की यश तुमच्याकडे स्वतःहून चालत येईल. ज्या कामात तुम्हाला वेळेचे भान राहत नाही तोच तुमचा वेणुनाद आहे. ते शोधण्याचा प्रयत्न करा. जास्त गोष्टी असण्यापेक्षा असलेल्या गोष्टींचा दर्जा, क्वालिटी महत्त्वाचा. तुमची एथिक्स, विठ्ठल आचार कधीही सोडू नका, कारण मार्केटमध्ये शेवटी तुमची इंटॅग्रिटीच टिकते. थोडक्यात सांगायचे तर अध्यात्म म्हणजे जगाचा त्याग नव्हे तर जगाला राईट पर्स्पेक्टिव्हने पाहण्याची कला आहे. तुमच्यासाठी आजची कृती. निवृत्तीनाथ महाराजांचा हा अभंग एका अशा समाजाची कल्पना करतो जो अंतर्बाह्य शुद्ध आहे, कर्तव्याला जागणारा आहे, समता मानणारा आहे आणि ज्याचे आचरण पवित्र आहे. ईश्वर कोठेतरी लांब नसून तुमच्या शुद्ध भावनेच्या आणि एकाग्र चित्ताच्या अधीन आहे. जीवनातील दुःख आणि पाप दूर करण्याचा मार्ग म्हणजे आपल्या कर्मालाच भक्तीचे रूप देणे. आज दिवसभरात तुम्ही जे कोणते काम कराल, मग ते स्वयंपाक असो, ऑफिसचे प्रेझेंटेशन असो किंवा प्रवास असो, ते करताना मनातल्या मनात फक्त 2 मिनिटे हे काम मी पांडुरंगासाठी करत आहे हा भाव ठेवा. तुमच्या कामाच्या गुणवत्तेत आणि तुमच्या मानसिक शांततेत काय बदल होतो याचा अनुभव घ्या. धन्यवाद. आजचा हा भक्तीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नव्या संत वाड्मयाच्या अमृतरूपी दरबारात आणि नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून विठू नामाची ही वारी अशीच अखंड सुरू राहील. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.